24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. धुळे जिल्ह्यामध्ये जे रस्ते ते खड्ड्यामध्ये, पण आज जे रस्ते आहेत ते भरण्यात येत आहे का, असा देखील प्रश्न जिल्ह्यामध्ये निर्माण झालाय. आज आपले माजी आमदार फारुख शाह यांच्या या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. नेमकं आपण अनेक जनतेचे प्रश्न आहेत ते देखील विचारूया. सर, काय सांगणार, आज कुठल्या कामाचं उद्घाटन होतं? आज आम्ही शब्बीर नगर भागात प्रभाग क्रमांक 19 येथे एका रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे. सर, काय सांगणार, धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक रस्ते बनवले, परंतु आज त्या रस्त्यांची दुर्दशा असते. पावसाळ्यामध्ये मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आणि स्थानिक आमदार ते काम करत नाही अशी चर्चा गावामध्ये. काय सांगणार? आता आपण स्वतः बघतच आहात की मी जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून कुठलाही पक्षपात किंवा जाती भेद न करता संपूर्ण शहराचा विकास मी केलेला होता. आणि आताचे जे लोकप्रतिनिधी आपण बघतच आहात की ठराविक ठिकाणी ते त्यांच्या कॉलनी एरियांचे काम करत आहे, पण जे सर्वसामान्य जनता आहे ती अक्षरशः कंटाळलेली आहे आणि ते खूप त्रस्त आहे. आपण बघतच आहात 15-15 दिवस पाणी येत नाही, शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, तसेच संपूर्ण शहरात अंधार पसरलेला आहे आणि काही लोकप्रतिनिधी हे कमिशन आणि टक्केवारी खाण्यात मस्त आहे. सर, आता नुसतं जेल रोड परिसरामध्ये काही संघटनेच्या माध्यमातून, काही पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले होतं, पण काही हिंदूवादी युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी अतिक्रम करू नये. मग अतिक्रम जर करू नये, अनेक ठिकाणी जिल्ह्याचे अतिक्रम आहेत, त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल आणि त्या विषयावर काय असेल? त्यांना जे धनदांडग्यांचे जे अतिक्रमण आहे त्यांना पूर्णपणे प्रशासनाच्या म्हणजे त्यांना संरक्षण आहे. फक्त गोरगरिबांचे अतिक्रमण काढण्यात येत आहे आणि जे धनदांडगे आहेत त्यांना संरक्षण देण्यात येत आहे. सर, काय सांगणार, MIM चे अनेक नगरसेवक हे निवडून गेले, परंतु ज्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ठराव होतो त्या ठिकाणी फक्त कागदपत्र देतात, तरी या जो आझादनगर भाग आहे त्या भागामध्ये कुठलाच विकास नाही. काय सांगणार या संदर्भामध्ये? हे बघा, आता हे जे MIM पक्षाकडनं जेवढे नगरसेवक निवडून आलेले आहे ते फक्त सेटिंगमुळे आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी त्यांना फायनान्स केला त्यामुळे ते निवडून आलेले आहे आणि ते प्रशासनाच्या विरोधात किंवा प्रतिनिधीच्या विरोधात काहीच बोलू शकत नाही. त्यांची एवढी हिंमत पण नाही. परंतु आमचे जेवढे नगरसेवक आहे ते सक्षम आहे सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवण्यासाठी. सर, काय सांगणार, रोजगारचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये आलाय आणि जे महानगरपालिकेने एक 700 रुपये हा कर लावण्यात आलाय. गोरगरीब जी जनता आहे ती ठेला गाडीवर हे करते, पण त्याला 700 रुपये हे लावल्याला ते भरू शकत नाही. काय सांगणार याबद्दल? आता हे बघा, हे सर्व जेवढे प्रश्न आहे, मी सामान्य जनतेचा आमदार म्हणून माझी ओळख निर्माण झालेली होती आणि आपण बघतच आहात की आता जे आमदार आहे ते सोन्याचा चमचा घेऊन ते पैदा झालेले आहे. त्यांना गोरगरिबांची जाणीव अजिबात नाही. मी अनेक वेळा सर्वसामान्य जनतेचा आणि गोरगरिबांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केला होता. ते घरपट्टीच्या बाबतीत पण आपण बघितलं असेल की मी 2 वर्षापूर्वी जेव्हा आमदार होतो त्यावेळेस मी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केला होता आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय तिथे येऊन आणि त्यांनी मला शब्द दिला होता की धुळेकरांची जी घरपट्टी आहे ते कमी करण्यात येईल. आता त्यांनी पण आपली ते जे शब्द दिला होता ते पाळलेला आहे आणि काही प्रमाणावर अंशतः ती घरपट्टी कमी करण्यात आलेली आहे. जे ठेला गाडीवाले आहे सर, त्यांचा प्रश्न फार मोठ्या ऐरणीवर आलाय. काय सांगू, मी अनेक वेळा त्यावेळेस पण सांगितलं की जेपर्यंत हॉकर्स झोन निर्माण होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. आणि आता हॉकर्स झोन निर्मितीसाठी माझे पण प्रयत्न सुरू आहे. लवकरात लवकर शहरात 4 ठिकाणी आम्ही हॉकर्स झोनची निर्मिती करणार आहोत. सर, काय सांगणार, शेवटचं जनतेला काय आपल्या माध्यमातून संदेश असणार, काय सांगणार? आता हे बघा, ते जनता खूप म्हणजे परेशान झालेली आहे, कारण की त्यावेळेस त्यांनी जे चूक केलेली होती फक्त जातीवादाच्या भोवऱ्यात वाहून आणि काही लोकांनी पैसे घेऊन मतदान केलेले होते, त्यांना आता पश्चाताप होत आहे आणि पुढच्या काळात नक्कीच लोक चांगला निर्णय घेतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. तुम्ही बघू शकता, लोक चांगला निर्णय पुढच्या काळामध्ये नक्कीच घेतील आणि जातीवादीचा हा विषय कुठेतरी थांबेल आणि विकासाच्या मार्गावर आज देखील माननीय आमदार फारुख शाह साहेब यांनी आज या ठिकाणी रस्त्याच्या कामाचं उद्घाटन केलंय आणि कुठलेही रस्ते असे खराब होणार नाही असं देखील त्यांनी यावेळी आश्वासन दिले. कॅमेरामॅन निलेश डोले, सजानी पॉवर, 24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.